परिधान करावा, अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखती शमशेर घ्यावी, घोड्यावर स्वार व्हावं आणि आया बहिणींच्या अब्रूवर हात टाकणाऱ्याची धड शिर उडवावी. मासाहेब सरळ गेल्या त्या शिवनेरीवरच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आणि शिवाई देवीला गारानं मांडलं, हे अंबिके रण चंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त हे सिंहासनी चिरफाडण्या मज पुत्र दे. जुलूम हाहाकार मातला जागी होई धाव ग शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. अत्याचार झाला ग प्राणकंठी आला ग, अन्यायाला फोडील वाचा पुत्र असा देई. जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. प्रसन्न झाली. देवीने कौल दिला. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्याचा संस्थापक जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ 16व्या शतकात एक तारा चमकला, माझी जाऊच्या पोटी सिंह जन्मला, घडविला महाराष्ट्र जेने सुखावली ही प्रजा, परस्त्री माते समान होता माझा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, हरी कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला, नमन करण्याला. या धर्ममंडपामध्ये छत्रपती शिवरायांचं धर्मकीर्तन आम्ही मांडलं. त्यांना विनंती करूया, राजे यावं यावं. महाराज विराजे, आई रे महाराज विराजे, आई रे महाराज विराजे, आई रे महाराज विराजे. कथा करू मतियानुसार, कथा करू मतियानुसार, आई महाराज विराजे, आई रे महाराज विराजे, आई रे महाराज विराजे. शिवरायांच्या इतिहासाची अमर झाली गाथा, शहाजींचे बाळ राजे, आई जिजामाता, नरसिंहाचा छावा माझा शंभूराजा होता, तुम्हा पुढे आदराने झुकतो हा माथा. जय शिवराय, जय शिवराय, जय राघो, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय राघो, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय राघो, जय शिवराय. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. शिवराय जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय, जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय, जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय. हरकी लिमगाव आणि गावातील समस्त शिवप्रेमी मंडळींनी हा शिवजन्मोत्सव सोहळा यथायोग्य पद्धतीने साजरा केला. महाराज साजरा करतात, पण कसा करतात? डीजे लावतात,
नको नको ते गाणे वाजवतात. अरे ज्या आया बहिणींच्या आबरूचं रक्षण करण्याकरता, तिला सन्मान प्राप्त करून देण्याकरता राजानं रक्त सांडलं, त्याच आया बहिणींची विटंबना करणारी जर गाणे आम्ही डीजेवर लावले महाराज, आणि राजांच्या समोर जर दारू पिऊन नाचलो, तो सन्मान नाही, अवमान आहे. म्हणून अशा प्रकारची जयंती तुम्ही साजरी करताय, याकरता सर्वांना भजनी मंडळीला विनंती करतो, मी टाळ्या वाजवा ग्रामस्थांसाठी. पण एक काळ असा होता ज्या काळामध्ये आम्हाला अस्तित्व नव्हतं, आम्हाला परकीयांची गुलामी करावी लागायची, आमच्या आया बहिणी बाटवल्या जायच्या, असंख्य अनंत त्रास आम्हाला भोगावे लागायचे. कुणाकडे दाद मागायला जावं तर यवनी सत्तांचं थैमान माजलेलं होतं महाराज. जो दाद मागायला जाईल त्याच्यावर परत अन्याय व्हायचा. कुणीही यावं, कसंही वागावं, समाजावर अन्याय करावेत, अत्याचार करावेत, कुठवर सोसायचे हे अन्याय. मोठा प्रचंड विचित्र होता तो काळ, ज्या काळामध्ये 5 सत्ता या महाराष्ट्राच्या भूमीवर थै 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 नाचत होत्या. गावाची गावं लुटली जात होती, गावाची गावं पेटली जात होती. अरे लुटलं जात होतं सर्वस्व, लुटली जात होती आया बहिणींची आबरू, मंदिरं पाडली जात होती, शेतातली पिकं जाळली जात होती. माझी जाऊ विचार करतात की असा कुणीतरी जन्माला यावा ज्याने हा अन्याय अत्याचार थांबवावा, ज्याने ही 750 वर्षाची गुलामगिरी थोपवावी. पण करणार काय, कोण करेल हे सर्व? तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांनी निजामाची चाकरी सोडली आणि आदिलशाही स्वीकारली. माऊली किल्ल्यावर माझी जाऊ आहेत, माझ्या माझी जाऊ त्या चिमुकल्या शिवबांना जन्म देणार आहे. अवघ्या 5 महिन्याच्या गरोदर आहेत माझी जाऊ. पण विचार करतात शहाजी राजे, कुठं ठेवावं, कुठं ठेवावं? आणि तेव्हाच त्यांच्या नजरेसमोर विराजमान झाला 8ही बाजूनी प्रशांत प्रशस्त मंदिर आणि मध्यांती विराजमान झालेला गड शिवनेरी. आल्या 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 माझी जाऊ शिवनेरीवर आल्या. त्या गडाचे गडकरी आहेत शिदोजी विश्वासराव आणि त्यांच्या राणी लक्ष्मीबाई. या दोघांच्या सहवासात जिजाऊ राहत आहेत. ताणतणावाचं जीवन आहे, सगळीकडे अन्याय अत्याचाराचं थैमान माजलेलं आहे. एक हेर धावत आला आणि बोलू लागला, मासाब घात झाला, घात झाला, घात झाला, मासाब घात झाला. अंग घामाने लपडून गेलेलं आहे, लटलट आहे. जिजाऊ म्हणतात, झालं काय सांगा, आम्हाला जास्त धीर धरवत नाही, बोला. तो हेर बोलू लागला, मासाब तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत आचलोजी, रघोजी आणि यशवंतराव देवगिरीच्या किल्ल्यावर त्या सुलतानाला कुर्णी साथ करायला गेले मासाब. पण सुलतानाचा कट कळाला नाही. अचानक सुलतान उठून गेला, यवनांच्या तलवारी निघाल्या आणि तुमच्या वडिलांचा, तुमच्या भावाचा, तुमच्या भाषाचा बरं दरबारात खून झाला मासाब, खून झाला. हातात शस्त्र नाही, जंबियाने बचाव करणार तो किती. आणि जिजाऊ खचून खाली बसल्या. अरे कुठवर सोसावा हा अन्याय? ज्या जाधवरावांच्या जीवावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच जाधवरावाची कत्तल भर दरबारामध्ये व्हावी. अरे कधी थांबणार हे अन्याय अत्याचार? पण करणार काय? त्या टायमाला जिजाऊंना अत्यंत दुःख झालं. वडील लखोजीराव, अचलोजीराव, राघोजीराव दोघ जण बंधू आणि यशवंतराव भाचा, हे 4 जणांची कत्तल झाली. जिजाऊ दुःखी झाल्या. अरे आमचं माहेर संपलं, आमचं सुखाचं माहेर आता आम्हाला कधीच मिळणार नाही. जिजाऊने अन्न पाण्याचा त्याग केला. लक्ष्मीबाई बोलतात, मासाब स्वतःचा नाही, कमीत कमी पोटातल्या बाळाचा तरी विचार करा. या बाळावर काय परिणाम होतील मासाब? तुम्हाला डोहाळे नाही लागले, तुम्हाला काही खावंसं नाही वाटत, तुम्हाला काही प्यावंसं नाही वाटत. तेवढ्यामध्ये हेर धावत धावत आलेला आहे आणि मुजरा करता झाला, मासाब मासाब मासाब. घराण्याची आबरू बाटली मासाब. लटलट अंग करते घामाने, अंग टपटपलेलं आहे. आणि मासाब बोलतात, बोला झालं काय? आणि हेर सांगू लागला, मासाब भोसले घराण्याची कुलवधू, खिळोजी राजांची धर्मपत्नी,
पंचवटीवर स्नानासाठी गेली मासाप, त्या मोहब्बत खानाची नजर तिच्यावरती पडली आणि दिवसा ढवळ्या उचलून नेली वो, उचलून नेली. तुम्ही म्हणता ना हो लक्ष्मीबाई, तुम्हाला डोहाळे कशाचे लागले? सांगू मला डोहाळे कशाचे लागले? मला वाटतं जिरीटोप परिधान करावा, अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखनी शमशेर घ्यावी, घोड्यावर स्वार व्हावं आणि आया बहिणींच्या अब्रूवर हात टाकणाऱ्या या यवनांची धड शिर उडवावी. आणि गेल्या 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 मासाहेब सरळ गेल्या त्या शिवनेरीवरच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आणि शिवाई देवीला गारानं मांडलं, हे आई, हे अन्याय अत्याचार थांबणार की नाही? हे अंबिके रण चंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त हे सिंहासनी चिरफाडण्या मज पुत्र दे. अगं देवी, माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो या अन्याय अत्याचाराला संपुष्टात आणेल. आणि जिजाऊ बोलू लागल्या, जुलूम हाहाकार मातला धावून जागी हो आई, धाव ग शिवाई, जाग आई, धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. अत्याचार झाला ग, प्राणकंठी आला ग, अत्याचार झाला ग, प्राणकंठी आला ग, अन्यायाला फोडील वाचा पुत्र असा देई. जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. हा जन्म अशा बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे, जन्म अशा बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे, रणधुरंदर अंश शिवाचा पुत्र मला दे. जाग आई धाव शिवाई, जय हो. जाग आई धाव शिवाई. दारू गडबड, दारू गड, दारू गडबड, दारू गडबड, दारू गड, दारू गडबड, दारू गडबड, दारू गड, दारू गडबड, आणि पाहता पाहता ती देवी प्रसन्न झाली. देवीने कौल दिला आणि 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्याचा संस्थापक जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ राजा जन्माला आला. जयंती कशी करावी? अयोग्य मार्गाने कधीच करायची नाही. अरे राजांची जयंती अशी करायची, दारू प्यायची नाही, पेऊ द्यायची नाही, व्यसन करायचं नाही, व्यसन करू द्यायचं नाही. आणि जर कोणी व्यसन करत असेल तर समोर यायचं, राजा आजपासून व्यसन सोडलं, ही घ्या तंबाखूची पुडी फेकून द्यायची. ती खरी शिव जयंती असेल महाराज. व्यसन थांबवायचं, ती खरी माझ्या राजाची जयंती असेल. दारामध्ये रांगोळी काढली पाहिजे. अरे आपल्या घरावरती भगवा फडफडला पाहिजे, ती खरी जयंती आहे. नाचून नाही, शिवरायांचे विचार वाचून शिवजयंती साजरी करायची महाराज. कशी करायची? भगव्याची शान, राजाचा मान, रांगोळी काढा दारी. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी.
रांगोळी काढली पाहिजे, माझ्या शिवरायांची प्रतिमा मांडली पाहिजे, समोर दिवसभर तेवत ठेवला पाहिजे, अशी जयंती साजरी करायची महाराज. राजांचे विचार या नव्या पिढीपर्यंत कसे जातील या विचारानं जयंती करायची. खरी संस्कृती तुम्हाला आम्हाला दिली ती राजाने दिली, त्या संस्कृतीचं पालन केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. बाळराजे हळूहळू हळू मोठे होऊ लागले. भाला कसा चालवावा जिजाऊंनी त्यांना शिकवलं, तलवार कशी चालवावी, घोडा कसा फेकावा, आणि या सह्याद्रीमध्ये घोडा इकडून तिकडे कसा उडवावा, हे सगळं जिजाऊंनी माझ्या राजाला शिकवलं. पाहता पाहता राजा हळूहळू हळूहळू हळू मोठा होऊ लागलेला आहे. जिजाऊंनी त्यांना रामायणाच्या गोष्टी सांगायच्या, महाभारताच्या गोष्टी सांगायच्या, संत चरित्र त्यांच्या पुढे वर्णन करायचं, आणि अशा प्रकारचं मॉरल कॅरेक्टर, एक आदर्श विचार असणारा राजा तयार झाला महाराज. एके दिवशी जिजाऊ राजांना घेऊन येते, फेरफटका मारायला, टहळणी करायला गेल्या, आणि राजे पाहतात कोण आहे हे, यांच्या अंगावर धड कपडे नाहीत, यांची शरीर जीर्ण झालेली आहेत, यांना अन्न मिळतं की नाही. त्यावेळेस जिजाऊ बोलतात, राजे हा बळीराजा आहे. राजा कुठं असा असतो? राजाच्या अंगावर वस्त्र नसतात, राजाला खायला अन्न नसतं. आणि मग तेव्हा जिजाऊ बोलतात, राजा तुम्हाला तेच करायचं, या बळीराजाचं राज्य निर्माण करायचं, त्याला अस्तित्व निर्माण करून द्यायचं. साळीमाळी कोळी आवाड शिंपी तांबोळी महार मांग चांबार कुमार लोहार सुतार मराठा 18 पगड जातींचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं. द्या मला वचन, द्या मला वचन. वचन मासाहेब वचन पूर्ण करी, वचन मासाहेब वचन पूर्ण करी. मैरा जाग माझा शिवबाग बसला घोड्यावरी शिवराजा हो, बसला घोड्यावरी शिवराजा हो, बसला घोड्यावरी. वचन मासाहेब वचन पूर्ण करी, वचन मासाहेब वचन पूर्ण करी. शिवराजा हो, शिवराजा हो, बसला घोड्यावरी शिवराजा हो, बसला घोड्यावरी शिवराजा हो, बसला घोड्यावरी, बसला घोड्यावरी. आणि राजांनी वचन दिलं, आऊ साहेब हे स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा असेल तर त्यासाठी रक्त सांडायला तयार आहे, प्राण अर्पण करायला तयार आहे. या बळीराजाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी वाटेल ते संकटाला सामोरं जायला तयार आहे. आणि निघाला 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 माझा राजा. अवघे 400 मावळे सोबत घेतलेले आणि गेला राजा त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये. रायरेश्वरासमोर मस्तक ठेवलं, तलवार काढली, आपली करंगळी कापली, आणि आपल्या रक्तानं त्या रायरेश्वराचा अभिषेक केला, आणि बोलला राजा, हे रायरेश्वरा, हे या मर्द मराठ्याचं सांडणार रक्त यानंतर रक्त सांडेल, यवनाचं सांडेल, गनिमाचं सांडेल, वैर्याचं सांडेल. वरदान दे, वरदान दे. आणि निघाला निघाला राजा. अवघे 400 मावळे गड तोरणा झडप घातली तोरण्यावरती, आणि तोरण्यावर झडप घातल्यानंतर तोरणा काबीज केला, आणि त्या राजानं या स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरणा घेतला अवघे 400 मावळे, राजाने तोरणा घेतला आणि स्वराज्याचं तोरण त्या तोरणा गडाला बांधलं. सहन केलं महाराज कुणी? जिजाऊंनी सहन केला त्रास, शहाजी राजांनी त्रास सहन केला, आणि तेव्हा कुठं हा राजा तयार झाला महाराज. कशाचं फळ आहे हे फळ? राजा स्वराज्याचं तोरण बांधणारा राजा निर्माण झाला. माझ्या जिजाऊचं पुण्य आहे महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई
बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊनची शपथ घेतली स्वराज्याची जनस्वमानाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणा गडाला तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणा गडाला बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाढ शोभा जन्मला. तो बापाचा बाप वाढ शोभा जन्मला. जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी. मोठेपण मिळवण्यासाठी धैर्य लागतं, साहस लागतं, हिंमत लागते. 40,000 गनिम आणि 300 मावळ्यांनी त्याला तोंड द्यायचं साधी हिंमत आहे का डाके महाराज? 40,000ला 300ने भिडावं ही हिंमत माझ्या मर्द मावळ्यांची होती. म्हणून ज्यांच्याकडे धैर्य असतं परमेश्वर सुद्धा त्यांना साथ देतो महाराज. धीर तो कारण साय होता